नमस्कार श्रोते हो, एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण अधिक मास महात्म्य यामधील अध्याय 16वा घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय आजी रुक्मिणी रंगा, भक्तभान सप्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला, सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असुदे. आता ऐका श्रोते जन, मल महात्मे कथानुसंधान, संवाद लक्ष्मी नारायण, पुण्य पावन कथा हे. मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुनः मागुता लक्ष्मीने प्रश्न केला. तोची श्लोकार्थ पाहिजे परिसला, भावार्थ भला असू द्या. शिराब्धिजा वदे तेव्हा, ऐकिजे देवाधिदेवा, अभिनव कथेचा ठेवा. परिसिला जे स्वामिया, परिस्नान आणि जप, महिमा वर्णिला अमुप, तरी स्नान केल्याने निष्पाप. पूर्वी कवन झालासे, कवन स्नानाचे तप, कवन पुण्य जपला जप, याविषयी होऊन सकृप. निवेदावे स्वामिया, मंग बोले शेष शयन, ऐके प्रिय प्रिय वचन, जे आकर्णिता जान, होय क्षाळन महापाप. स्नानदान जप होम, चालविता नेमानेम, तरी पापवंदीयम. देती क्षेम रोग सर्व, सर्वारिष्ठे जय शमती. संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पुरती. उद्धारागती तो पावे, सर्व तीर्थी केलिया स्नान, तया ते घडे तेची पुण्य, यथार्थ संशय नसे जान. सत्य जान शुभानने, कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध. पुरुषचरण एकविध, घडले जरी प्राणिया, तरी समथा नाही जान. मलमासी केलिया स्नान, परिभावार्थ परिपूर्ण, धरी संपूर्ण मासवरी, सहस्र विप्रायचित भोजन. तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण. नेम जान मासवरी, जन्मदारभ्य जे पाप केले, जानोनी नेनोनी जे का घडले, ते सर्वनासे एकची वेळे. जरी घडले स्नान एक, याचा विषय इतिहास परम, ऐके होऊनी अत्युत्तम. श्रवण केलिया सुगम, उपरती तत्काळिके. इंद्रलोकीची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृती विलासिनी. त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सर्वदा वसे. परमप्रीती पात्रते धनदाते, सुगुणे मोहिले होतया ते. नृत्य गायने देखता त्या ते, क्षणभरिते ना सोडी. स्वरूप परम लावण्य, पाहता होय वीर पतन. कंठजीचा कोकिळे समान, ऐकता सुरगण भलती. असोती देवलोकाची अप्सरा, स्वरूप वर्णिता अपरंपारा. तुच्छ जे पुढे शंकरदारा, इतर सुंदरा त्या किती. चतुर्दश लोकपाठ प्राथिता, परी तेथे न जायची तत्वता. ऐसी हे लावण्यलता, पुढे वर्तता परिसजे. एकदा वनविहारार्थ, सखिया घेऊनी त्वरित निघती झाली क्रीडानार्थ. लक्ष्मणी पंथ कुरुक्षेत्री, तो पुरुषोत्तम मास. हे तो नेने विशेष उद्देश, सहज दयस्थानास. समुदायास ते काळी, 5 जण अंध बोली जती. ऐके ते कोणती, नेत्रासुनी अंध होती. ऐका प्रचिती तयाची, एक होता तो विषयाद जान. दुजा द्रव्यार्थ पूर्ण, मदिरार्थ तोची. तिसरा जान बळाचा तोची. चौथा पाप. 5वा तो दुर्जन पाहे, तव तो गर्भदाची होय, तया ते
उपमाची नाही न सोहे ऐसे पास अध्य जाणीजे. इतकेच वेगवेगळे प्रकार ते किंचित परिसौ साचार. विषयादा झाला तो नर ऐके प्रकार तयाचा. चित्ती काम उद्भवता मग तो चोख ओळखीन धरी तत्वता. तयासी धक्का देऊन जाता देहावरता तो नये. तैसेची मंदिरा प्राशिला नेत्रासताची अंध झाला. श्रीमुखे जरी तांडिला परी ओळखल्या न पुरे. आता विसरा तो धनाद्य द्रव्यमंद अनुमाद. स्वकीय येता सनिध्य ओळखीन पुसे तया ते. एखादा तयाचा कोणी हप्त दरिद्रे गंजिला बहुत. तो जरी भेटावया येत तया ते पुसत तुम्ही कोण. आता बोलो उन्मत असती गजा ऐसे सदा डुलती. तयाचे शेजारी हो येती जाती तरी ते ना पाहती तया ते. पाचवा अंधत दुर्जन सदा दुजिया ते चित्ते अकल्याण. ग्रहात प्रयुक्त ज्याचे मन म्हणून जाण अध्यतो. म्हणून या पाच अंध श्रोतिया ते केले विशद. पुढे ऐकिजे संवाद तया देवगणांचा. ऐसे ते विषयाद पाही सखिया समवेत पातेले ठाई. पर्वकाळ धर्म नेणे काही जळप्रवाही स्वेच्छा. तो संपूर्ण जळ क्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान. तिरा समीप येऊन केले अवलोकन चौदिशे. तव एकाएकी नयनी कुजबुज ना असे ते क्षणी. वन देखती झाली कामिनी. देखुनी मनी संतोष नाना परी पुष्ययाती. सुवासे सुशोभिती द्राक्ष फलो भारी डौलती. चंपक सेविती ठाय ठाई जाई जुई आणि मालती. बकुळा पुन्हा गरजती मांदार गुलाब केतकी कर्दळ डोलती फळभारे. ऐसा अनुपम्य ते बना छाया सुशीतळ सघना. पाहता झाला आनंदिले कामिना तोषले मन. सतीचे मंग सुवासिक पुष्पे तोडून माळा करीती चतुर कामिने. स्वकरे छिदिता ते क्षणी कायोदय. ते क्षणी कामोदय मनी दाटला. मंग सकळ सखिया ते बोले. जरी पुरुष असता ते वेळे तरी वर आरुवार. पुष्पसे जे लिळे भोगिते सोहळे विषयांचे. वैसा सुंदर सगुण वरी एकांत क्रीडावन. नाना परी सुवास सुमन परी भरतारा विन निर्फळते. ऐसे नाना परी कामचेष्टा करीतसे ती वरिष्ठा. तव तिचे फिरले अदृष्टा. पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी सविशेष मिळा पार. लक्षुनी सरोवर तीर मध्याने गेला दिनकर. म्हणून समग्र उतरले. कोणी स्नानाते आदरिले. कोणी ब्रह्मस्पर्श. कोणी बहिर्देशेसी गेले. कोणी स्वकर्मी गुंतले. ऐकले देखले दुर्वासा. तव देवगणा वहिली कामज्वरी ऋषीते न्याहाळी. एकाकी धावून आली कंठी सुदली पुष्पमाळा. करी होती पुष्पमाळा तेची घातली ऋषीचे गळा. ऐसे देखता ते वेळा ऋषी आला कोपाते. म्हणे नष्टे पापिष्टे पाही. हे त्वा कर्म केले काही. हे तो आम्हा योग्य नाही. आता घे शापाते. कंठी घातली माळा तो भरतराचे केवळ. तू तव मधात आबळ पिशाचे तत्काळ होई का. ऐसे ऐकता शापवचन येरी कंपित दीनवदन. काम मद गेल्या उत्तरून करुणा वचन बोलत असे. ऐके स्वामी राया ऋषी राया. अध्यात्म घडे ना क्रिया ते क्षमा की जय मा. स्वामी म्हणून या पाप लागत असे. चरण न सोडी सर्वथा चरणावरी ठेविला माथा. कृपाळवा ऋषीनाथा शाप व्यथा निवारी हो.
ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तत्काळ म्हणे माझे वाक्य असत्य केवळ नव्हे बाळे सर्वथा परिचतुर्युग प्रमाण सहस्त्र वेळ होय गणन तो वरी पिशाचत्व पावन उपरी स्वस्थान पावसी पहा तरी अन्याय की तुला पर्वत प्राय दंड ते झाला या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला भिवून त्याला वंदावे ब्राह्मण असो कैसा तरी परीच हो चौवर्णीचा अधिकारी मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावे असो उशाप पावनी सुंदरे ऋषी निघून गेले ते अवसरी तत्काळ पिशाचे नारी पावले निर्धारे ऋषी शापे दुर्घट वना माझरी कंटक वृक्ष परोपरी उदक न मिळे निर्धारी हिंडे सुंदरी पैते आळे पिळे वृक्षासी घेत श्वापदे नाठावे जीवघत सदा तळमळे शुद्धित ऐसे लोटत बहुकाळ तवा अकस्मात एकेकाळी यज्ञ वलिक्याची कन्या सुमेळी कांची तपस्विनी नामे पाळी सखिया मेळी पातीलसे तो मलमास विशेष लक्षुणी तीर्थयात्रा प्रदोष चालील असे कुरुक्षेत्रास भेटी आणायासे पै झाली येरी जाऊनी लवलाही धरती झाली तिचे पाया म्हणून तपस्विनी माया परिसेसय वृत्तांतू मंगमुळापासून वृत्तांत समग्र कथिला ती समाचार शाप भय परम दुस्तर कर्म अघोर सुटेना माये परम उपकारिया ब्रह्मज्ञानी मुक्त करी शाप भयापासून ऐसे मधुर वचने करून ऋषिकुमारी प्रार्थली नम्र वचन कार्यसिद्धी नम्र वचने साधे नवविधी ते अपाय न पावे कधी तो कुरवचने अनाथपा जयाची वाणी मधुर असे त्याचे कार्य कधीच न नासे जो सदा कुर बोलत असे कल्पांती नसे यशतया असो तैसी नव्हे यज्ञ वालकी चतुर्भामिने परमानिकी पिशाचे निचे बोला ऐकून की हृदय विवेकी अनुसरली मंग बोले ऋषिकन्यका की पिता माझा यज्ञ वाल्यकी देखा त्याने माते निवेदले व्रत एका अधिक मासा निर्धारे पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जातो सागर संग मास तेथे करून स्नानदानास तप विशेष जाणून मास मात्र करून स्नान नक्त भोजन मौन रक्त भोजन धरून त्याही वरी जप दीपदान जान वरी ब्राह्मण संतार्पण यथा विदेसे ते तू पुण्य घडले जरी कदाचित मुक्त होशी शरीरी पिशाचत्व जाऊन धरी स्वपदी जाशील तो ऐकून तेचे वचन येरी बोले दीनवदन माझा देह पिशाचे जान की विस्नानदान घडे पा तरी माऊली तू माझी माता मी तव तुझी धर्म दुहिता इतुका उपकार करी आता देह व्यथा निवारी हे काही पुण्य तुवा आपले अमृतपण जरी माय केले तरी कोटी गुण आगळे पुण्य घडे जाणी जे परोपकारायसे पुण्य दुजे नसेची सुखे जाण या लागी माय कृपा करू न करे कृपा दान एवढे तरी एक दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण तरी मी उद्धार गती पावेन स्नान पावेन आपुले स्थान पावेना आपले चतुर्युग केधवा जाती तो वरी भोगू पिशाचे गती या लागी परिसे विनंती लागे पुढती पाया ते इरु ऐकुनी करुणा वचन कृपेने द्रवल्यांत करण ती त्यावश म्हणून तिथले भाषा दान त्रिवाचा म्हणे मी परितो ये तो वरी पाही तू इथेच राही येठाई चिंता न करे हृदय काही मासानती लवलाही तसे ऐसे वंदती ऋषी अबळा घेऊन सखियांचा मेळा सत्वर पावली सागसंगमाला करी सोहळा मनेच्छा स्नानदानादी यथाविधी मलमासा अवधी साधी पूर्ण करून येता व्रतविधी ब्राह्मणविधी परिपूर्ण ऐसे करून पुण्यक्रिया परतून आली तया ठाया तव ते पिशाचे ऊर्ध्व दृष्टी करून या निरखत असे मार्गते तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखून आनंदली वेल्हाळा धावून धरी चरण कमळा केला आपल्या साच बोला मग ते ऋषिकन्या पाही करी उदक घेतले लवलाही एक दिनेचे पुण्य पाही
उदक करी घातलेसे पुण्य पुण्य तोय पडताचा हस्तकी तत्काळ देह झाली निकी पूर्ववत पुण्यलोकी अप्सरा देह पावली मुखे करून जय जयकार करती झाले नमस्कार म्हणे माय उपकार थोर केला माते मजवरी ऐसे वदून ते अवसरी स्वधामा पावली ते नारे ऐकोनी पिशाचे निर्धारे उद्धारगती पावली म्हणून मलमासाचे महिमान स्वयंकथित असे जनार्दन या लगी शोते सज्जन की जे स्नानदान यथाविधी आपुले स्वकळेचे वेश वंशे कवन पावले पिशाचवासी अथवा पूर्वीचे वंशवंशी हे तवने नवे आपणासी किंवा आपण स्वदेहासी प्राप्त होऊ कवन ठायासी हेतूने नवे आपणासी म्हणून व तसे आचरावे म्हणाल काय होते हे येदाने झनी न म्हणा ऐसे वचने इथे लक्ष्मीनारायण संवाद जाण तरी अप्रमाण कवन म्हणे या परी भावार्थ पाहिजे नाही का म्हणजे प्राप्ती तत्काळ देखा या लागे करून विवेका आचरा साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाना निशेष भाविका हो जैसा पर्वता माझी मेरू थोर ग्रहगणिया भानु अपार गंगे माझे सरस्वती अपार बोले श्रीवर आदरे नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा चतुष्पादा माझी कामधेनु उत्तमा तैसे मासा माझी पुरुषोत्तमा द्विपाद ब्राह्मण हासे म्हणून अति आदरे करून अगत्य की जैसा म्हणून बोले गजन म्हणून बोलली जनार्दन तेचे कथन केले हे स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य पद्मपुराण समत मनोहर स्तुती विरचित श्रेष्ठोध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु। झालेली सेवा मी भगवान परमात्मा यांच्या चरणी समर्पित करते। व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।